सन्माननीय व्यासपीठ आणि वंदनीय गुरुजनवर्ग सर्वांना माझा नमस्कार। आज सावित्रीबाई फुले यांची 196वी जयंतीला समर्पित करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते। माझे नाव विधी आणि माझ्या भाषणाचा विषय आहे आज सावित्रीबाई फुले असत्या तर यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वस्तैत्रा फलः प्रिया। म्हणजे जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवांचा सहवास असतो आणि जिथे नारीची पूजा केली जाते तिथे सर्वच क्रिया ह्या निष्फळ ठरतात। पण आपल्या जुन्या पिढीच्या प्रभावाखाली असणाऱ्या त्यागाच्या समाजात स्त्री शक्तीला चूल आणि मूल ह्याच मर्यादा होत्या। आज सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांनी आपल्याकडे पोट टाकून त्यांनी आपल्याकडे पोट टाकून अभिमानाने सांगितलेले असते की आज आपल्या देशातील प्रत्येक स्त्री हे डॉक्टर, इंजिनियर अशा प्रत्येक क्षेत्रातच पुढे गेलेली आहे। तुम्ही पाहू शकता आज भारताची राष्ट्रपती ही देखील एक महिलाच आहे। सावित्रीबाई फुले आज असत्या तर त्यांनी आपल्या प्रगतीकडे तर बोट टाकतच असते, तसेच आपल्याकडून घडलेल्या चुकांकडेही त्यांनी त्यांचे लक्ष केंद्रित केले असते। आज आपण म्हणतो की स्त्री ही एक स्त्री शिकली की संपूर्ण समाज सुधारित होत असतो असे आपण ऐकत असतो, पण प्रत्येक वेळेला हे खरं ठरते का? आज स्त्री घराच्या बाहेर फिरू शकते का? तुम्ही विचार करा की आज तुम्ही पाहू शकता की स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात जरी पुढे असली तरी तिला आज सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांनी आज आपल्या शिक्षण प्रणालीतील दोष ओळखून त्यामध्ये त्वरित उपाय काढले असते। आज शिक्षक हे प्रत्येक मुलगा किंवा मुलगी यामध्ये भेदभाव न करता त्यांना समभावाने जरी शिकवत असले तरी स्त्रिया ह्या मागे का पडत आहेत? आज तुम्ही पाहिले तर सोशल मीडिया हे जरी ज्ञानाचे माध्यम असले तरी तिथे स्त्रीवर अत्याचार केला जातो। जसे की तुम्ही पाहू शकता